सविनय जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सनई वादक रोहित पवार गाव भेलोशी उर्फ सोनू यांची आज आपण थोडक्यात मुलाखत घेत आहोत। तर आपण पाहायला गेलं तर आमचा जो चॅनल आहे शुभम ए मोरे यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे कोकण खालूबाजा इंस्टाग्राम ID, आपण त्याची थोडक्यात मुलाखत घेऊया। त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत ते आपण विचारूया। पण त्यांना त्यांच्या जीवनशैलीबद्दल म्हणजे संगीत वादनाच्या जीवनशैलीबद्दल त्यांना काही प्रश्न थोडक्यात विचारायचे आहेत ते आपण त्यांना विचारून घेऊया। तर सोनू पवार, आपण आपल्या संगीत वादनामध्ये म्हणजे सनई वादनामध्ये तुमची जीवनशैली कशी होती व तुमचा प्रसंग कसा होता? जय भीम। मी रोहित रवींद्र पवार, गाव माझा भेलोशी, तालुका माळ, जिल्हा रायगड। माझी लहानपणापासून आवड म्हणजे बासुरी वाजवायची। बासुरीचा मला लई लहानपणी छंद असायचा। त्यामधून माझे चुलते रामू पवार, माझे आजोबा चंद्रू कासारे, गाव शिरवली, म्हणजे माझ्या मम्मीचे वडील, त्यांच्याकडे मी सुट्टीत जायचो, ते सनई वाजवायची। त्यांचं थोडंफार त्यांची एक कला बघून, आमच्या चुलत्यांची कला बघून, आणि आमचा स्वतःचा खालूबाजी आहे भेलोशी गाव, आमचे पप्पा वाजवतात। तिथपासून मला लहानपणापासून याची आवड असायची। मी 8वीला असतानापासून मी बासरी वाजवायचो। 6वीपासून बासरी शिकलो। 8वीला गेल्याच्या नंतर मग थोडी थोडी सनई हातात घ्यायला लागलो। मग तिथपासून मला तो छंद लागला तो लागलाच। तिथपासून मग मी आमचे मामा सवादवाली, त्यांचा मुलगा तेजस पाटील, त्यांच्याकडे वाजवायला जायला लागलो सनई। आणि मग तिथपासून माझा हा प्रवास चालू झाला। आत्ता तरी पण 14 वर्ष झाली सनई वाजवायला चालू केल्यापासून। आता सध्या मी आबोया खालूबाजा दापोली इथं वाजवतो। नमस्कार, जय भीम। मी अभिजित निकम, या चॅनलचा व्हिडिओग्राफर। आज मी सोनू दादा यांना तो प्रश्न विचारतो की तुम्ही वयाच्या किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये वाजवताय आणि कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला छंद असा चांगला अनुभव कोणत्या गोष्टीमध्ये भेटला? मी वयाच्या 8 वर्षापासून बासरी वाजवतो। मी 6वी 7वीला असायचो तिथपासून मी बासरी वाजवायचो, आणि 10 वर्षाचा असतानापासून मी सनई वाजवायचो। म्हणजे तुमच्या घरामध्ये सगळे वादक आहेत, म्हणजे तुमचे वडील वगैरे? हां। सोनू दादा, तुम्ही आमच्या ऐकण्यामध्ये शिरगाव या गावामध्ये वाजवायचा, त्या गावचा थोडासा अनुभव आम्हाला दिला तर बरोबर? शिरगाव गावामध्ये तेजस पाटेकर म्हणजे आमच्या मामाचा मुलगा सवादगाव, त्याच्या खालूबाजामध्ये ज्या टायमाला मी वाजवायचो ना, त्या खालूबाजामध्ये त्याला शिरगाव म्हणून गाव आहे महाड तालुक्यात, शिरगावमध्ये त्याला ऑर्डर द्यायची। म्हणजे तो गाव म्हणजे त्याचा तो असे म्हणजे कसं सांगायचं बांधलेला असायचा। त्या गावामध्ये त्याला खूप ऑर्डर असायचा। मग तिथं मी वयाच्या 11 वर्षापासून जायला लागलो। त्याच गावामध्ये जास्त वाजवणी झाली? हां, शिरगाव, महाडमध्ये शिवजयंती, नवीनगरमध्ये काजलपुरा, ते स्टार्टिंग झालं। आता तुम्ही ज्या वाद्यामध्ये वाजवता त्यांचं नाव कुठल्या ठिकाणी जर सांगा? आता मी वाजवतो दापोली तालुक्यातील सातेरी गाव आहे, त्यांच्यामध्ये वाजवतो। तुम्ही आम्हाला तुमच्या सनेमध्ये तुमच्या गाणी वाजवून आम्हाला
पहा त्यांच्या सनईमध्ये किती गोडवा आहे. सोनू दादा, आम्हाला तुमच्या लग्नगीत जे ऐकवलं तर बरं वाटेल. खरं तर बोलायला गेलं तर हे संगीत वादन हे खूप कठीण वादन आहे आणि हे ह्यांनी कमी वयाच्या मध्ये यांनी खूप लवकरात लवकर ह्याचं शिकवण घेतले आणि शिकले. त्याचप्रमाणे ह्यांनी आताच आपण यांची गाणी देखील ऐकलेली आहेत. त्याचप्रमाणे ह्यांना आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे आणि आमचा जो इंस्टाग्राम ID आहे त्याच्याद्वारे त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो आणि एक शेवटचं एक भीमगीत ह्यांना आम्ही वाजवायला सांगतो.